दुधातील SNF व्यवस्थित लागण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे? आपल्या दुधाची विक्री करताना फॅट आणि SNFच्या प्रमाणानुसार दुधाची किंमत मिळते. बऱ्याच ठिकाणी SNF कमी लागत असल्याची तक्रार ऐकू येते. आपल्या दुधात जनावरांना आहारामधून प्रथिने, लॅक्टोज, खनिजे आणि जीवनसत्वे योग्य प्रमाणात मिळत नसतील तर दुधामध्ये SNFचं प्रमाण कमी मिळेल. शेतकरी मित्रांनो, फॅट आणि SNF व्यवस्थित लागण्यासाठी पुढील गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट, उपलब्ध चाऱ्याची गुणवत्ता. आपण जनावरांना त्यांच्या वजनानुसार ड्राय मॅटर देणं गरजेचं आहे. ड्राय मॅटर म्हणजे संपूर्ण आहारातील पाणी बाजूला केल्यावर राहणारा शुष्क भाग. हिरव्या चाऱ्यामध्ये 70 ते 80% पाणी असतं. बऱ्याचदा शेतकरी फक्त हिरवा चारा देतात. कोरडा चारा उपलब्ध नसतो, यामुळे कोरड्या चाऱ्यातून मिळणारे फायबर मिळत नाहीत आणि त्याचा प्रत्यक्ष पचनावर परिणाम होऊन SNF कमी होऊ लागतं. यामुळे ज्वारीचा कडबा, गव्हाचे काड किंवा इतर कोणत्याही कोरड्या चाऱ्याची आवश्यकतेनुसार साठवणूक करून ठेवावी. लुसण किंवा मेथी घासामध्ये 20% पेक्षा जास्त प्रथिने असतात. यामुळे याचा वापर जनावरांच्या आहारात केला पाहिजे. शक्य असल्यास मेथी घास वाळवून त्याच्या गाठी बनवून ठेवल्यास त्याचा पौष्टिक कोरडा चारा म्हणूनही उपयोग सुद्धा करता येतो. बघा, परदेशात अशा प्रकारची प्रथिने चांगल्या प्रमाणात असलेला घास वाळवून जनावरांना दिला जातो. पौष्टिक हिरवा चारा किंवा मुरघास आणि कोरडा चारा एकत्र करून दिल्यास योग्य पचन झाल्यामुळे आणि पोषण मिळाल्यामुळे SNF चांगला लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे पशुखाद्याची प्रत, प्रमाण आणि प्रकार. बघा, पशुखाद्यातून सुद्धा जनावरांना चांगल्या प्रमाणात प्रथिने मिळतात. जनावरांच्या अवस्थेनुसार त्यात प्रथिनांचं प्रमाण असतं. चांगल्या प्रतीच्या पशुखाद्यासोबत चांगल्या वैरणीची गरज जनावरांना असते. जर पशुखाद्य चांगल्या प्रतीचं आहे आणि पौष्टिक चारा नसेल तर दुधाची उच्चतम गुणवत्ता मिळणार नाही. चारा पौष्टिक असेल आणि कमी प्रतीचे पशुखाद्य असेल तरी सुद्धा दुधाची उच्चतम गुणवत्ता मिळणार नाही. म्हणून चांगल्या प्रतीचे पशुखाद्य, त्याचे दुधानुसार प्रमाण आणि अवस्थेनुसार प्रकार याप्रमाणे पौष्टिक हिरवा चारा आणि कोरड्या चाऱ्यासोबत दिल्यास SNF चांगला लागू शकतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनुवांशिक गुणधर्म. गोपैदास करताना चांगल्या फॅट आणि SNFचे गुणधर्म असणाऱ्या वळूच्या वीर्यकांड्या वापरून उच्च प्रतीचे दूध देणारी गाई तयार केली जाऊ शकते. चौथी गोष्ट म्हणजे दुधाळ जनावरांमध्ये ऍसिडोसिस सारख्या पोटाच्या आजारामुळे पोटातील पचन करणाऱ्या उपयोगी जीवाणूंची संख्या कमी होते आणि दुधातील प्रथिने देखील कमी होतात. यामुळे दुधाची गुणवत्ता खालावून SNF कमी लागू शकतो. आपल्या पशुवैद्यकांच्या सल्ल्याने ऍसिडोसिस तसेच पोटाच्या इतर आजारावर त्वरित उपचार करून घेतले पाहिजेत. लक्षात ठेवा, फॅट आणि पाणी सोडून दुधात असणारे इतर पौष्टिक घटक म्हणजे SNF. आता आपण समजून घेतलेल्या गोष्टींवर लक्ष देऊन काम केल्यास आपल्या दुधाचा SNF नक्कीच चांगला लागेल. सोनाई पशु आहारच्या या पेजवर आपल्याला नेहमीच अशी महत्त्वाची माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असेल. तसेच या व्हिडिओ संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सोनाई पशु आहारच्या पेजला नक्की फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.